ही मुद्दा आत्ता फडणवीसांच्या मुलाखतीमध्ये निघाला मुख्यमंत्री पदाचा. त्यावर त्यांचं नाव फडणवीस युतीकडून येतंय का त्यांचं नाव? नाही, त्यांनी तेही स्पष्ट केलेलं ते नाहीये. खरं यायला पाहिजे. ते आता एवढा मोठा 105 आमदारांचा पक्ष पण मुख्यमंत्री होऊ शकत नाही, एवढी आगतिकता भाजपची का? त्यांनी ते केंद्रावर ढकललंय. मात्र त्यांनी महाविकास आघाडीकडे मात्र आवर्जून बोट दाखवलंय. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री ठरलाय. ते 2-3 नावं देखील मला माहिती आहेत, मात्र त्या नावांमध्ये ठाकरे नाहीयेत. मग नावं विचारली का तुम्ही त्यांना? नाही, त्यांनी विचारली, उमेश सरांनी त्यांना ती नावंही विचारली, मात्र त्यांनी नावं सांगितली नाहीत. मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं की त्यामध्ये उद्धव ठाकरे नाहीयेत. आता तुम्ही साधं लॉजिकली बघा की पवार साहेबांच्या मनात 3 नावं आहेत. ती देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब यांच्यात संवाद आहे का काय? हाही प्रश्न आहे ना. म्हणजे बाकीचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार चिंता करायला लागतील की पवार साहेबांनी यांना 3 नावं कुठली सांगितली. त्यामुळं हा म्हणजे लोकांना गुमराह करण्याचा प्रश्न आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये वाद कसे निर्माण होतील हा प्रयत्न आहे. पण मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या पासून आम्ही सगळे याच्यात आता आमच्या सगळ्यांच्या गणित लक्षात आलेलं आहे. सर